भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसले कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे। वन विभागाने खोक्याच्या घराची झाडाझडती घेतली असताना त्यांना मोठं घाबाड हाती लागलं। सतीश भोसलेला शिकारीचा छंद असल्याचा संशय आहे। पोलिसांना त्याच्या घरी जनावरांचा मांस आणि शिकारीचे धारदार शस्त्र, जाळी आणि वाघुरा अशा बऱ्याच वस्तू आढळल्या। पोलिसांनी त्या जप्त केल्यात। धक्कादायक म्हणजे मोर आणि हरिणाच्या शिकारीसाठी वापरली जाणारी जाळी खोक्याच्या घरात सापडली। यातच आता भोसले प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे। खोक्या भोसलेला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाच्या अकाउंटवरून धमकी देण्यात आली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेचा मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला। तर सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचे देखील त्यांनी स्वतःला सांगितले आहे। यातच खोक्याने शिकारीच्या कारणावरून बाप लेकाला मारहाण केल्याचं प्रकरण देखील उघडकीस आलं। खोक्याला आरोपींनी घेरलं असता आता त्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून धमकी आली। बिश्नोई नावाने एका अज्ञात व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याची माहिती आहे। याच अकाउंटवरून खोक्याला धमकी देण्यात आली। या पोस्टमधून खोक्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। धमकीत असे म्हटले की मी त्याला शिक्षा देईलच, पण तुम्हीही त्याला आतमध्ये टाका। हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, लवकर जेलमध्ये टाका। खोक्या उर्फ सतीश भोसले याचे अनेक प्रताप एक एक करून समोर येत आहेत। तो सध्या फरार झाला आहे। त्याच्या विरोधात शिरूरमधील 22 ग्रामस्थ आक्रमक झालेत। खोक्यावर गंभीर आरोप केले जात आहेत। याचे पडसाद समस्त शिरूर तालुक्यात उमटत आहेत। उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे। लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजातला आहे। तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असून त्याची गँग देखील आहे। बिश्नोई समाजात हरिण, काळवीट आदी प्राण्यांना फार महत्त्व असते। काळवीट प्रकरणावरून त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती। आता भोसले प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईची एंट्री झाल्याचे लोक म्हणतात। पण या फेसबुक अकाउंटची सत्यता समोर आली नसल्याने ते अकाउंट बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वन अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घरावर धाड टाकली। तपासामध्ये त्यांना वन्य प्राण्यांचे मांस आढळले।